कारवाईच्या ज्या मागण्या होत्या त्या विद्यार्थ्यांना मदत मिळाली पाहिजे, त्यांनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांना, आणि या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, या सगळ्या संदर्भात काय भूमिका राहील पुढच्या काळात? या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीने लोकांना जे विद्यार्थी जंतर मंतर गेल्या 20 दिवसापासून सोहन वांचूक हे उपस्थितीवर बसले होते. आज 26 दिवस झाले. या 26 दिवसातून सरकार विद्यार्थ्यांपुढे झुकलं. खऱ्या अर्थानं आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब हे पंतप्रधानांना भेटायला गेले होते. त्यांनी सांगितलं की तुम्हाला धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही. तरच हा युवक आता शांत बसेल, कारण ह्या भारतीय जनता पार्टीने सत्तेत येताना युवकांना पुढे करून सत्तेत आले, परंतु आज ह्या युवकांना घोर निराशा केलेली आहे. आणि आज युवकांनी हे हातात आंदोलन घेतल्यामुळे या सरकारला झुकावं लागलं. आता हे तर फक्त सुरुवात आहे. यापुढे या सरकारला अशा विद्यार्थ्यांमुळे आता जे आंदोलन केलं गेलं आणि सरकारमुळे जे 21 मुलं दगावले त्यांच्यावरती या धर्मेंद्र प्रधान राजीनामा घेतल्यामुळे त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्या परिवाराला प्रत्येकी 50-50 लाख रुपये 1 कोटी रुपये अनुदान द्यावं अशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीजवळ मागणी करतोय. आणि यापुढे या सरकारचा एक आंदोलन हे युवकांमुळे सक्सेस झाल्याने युवा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्यामुळे सरकारला झुकावं लागलं. मोदी सरकारचा जो अहंकारपणा होता तो नाहीशी झाला. आणि आता यापुढे आम्ही स्वतः महाविकास आघाडी म्हणून शरदचंद्रजी पवार म्हणून पक्षाचं आंदोलन या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार. मागे झालेला आहे, विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. आज राष्ट्रवादीने जल्लोष केलेला आहे. आज आम्ही इथे जळगाव राष्ट्रवादी भवन आकाशवाणी चौकात आमचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवांजारी यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून जल्लोष केलेला आहे. आणि आम्ही मागच्या महिनाभरपासून म्हणजे जेव्हापासून ते अभिजित दिपके बसले आमच्या पक्षाचा त्यांचा पाठिंबा होता. मागे 2-3 दिवसापूर्वी पवार साहेब मोदी साहेबांना भेटले, पर ते भेट जे झाली ते भेटामुळेच या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला. आणि ते भेट होती म्हणजे तेच जंतर मंतर होता. साहेब भेटले तेच जंतर मंतर होता आणि तिथेच ते म्हणजे ठरला होता की धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील. आणि हे मोठा यश विद्यार्थ्यांचा यश आहे, जेएनजीचा यश आहे. म्हणजे जे युवक आहे ते काय करू शकतात ते आता म्हणजे कॉक्रोच पार्टीने दाखवून दिलेलं आहे. पूर्ण आपले भारताचे जे युवक आहे त्यांनी दाखवून दिलेलं आहे की युवकांची शक्ती काय असतो. आणि आज सरकार झुकला आणि जे धर्मेंद्र प्रधान ज्यांच्यामुळे 24 विद्यार्थ्यांचा जीव गेला त्यांनी आज राजीनामा दिला. आम्ही समाधानी आहोत. आणि कॉक्रोच पार्टीचा हे विजय झालेला आहे, सर्व लोकांचा विजय झालेला आहे, भारतीयांचा विजय झालेला आहे, जेएनजीचा विजय झालेला आहे. आम्ही आता पेढा भरून जल्लोष साजरा करतोय.